अहमदनगरच्या शेवगा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा होते आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही खरं तर जाहीर सभा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। हा बॅनर जो आहे सभेच्या मुख्य मंचावरती पाहायला मिळतो आहे। यावरती आपण बघितलं तर गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो जो आहे तर तो पाहायला मिळतो आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना जो आहे तर तो उधाण आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या बॅनरवरती इथल्या शेवगाव पाथर्डी येथील भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे यांचा देखील फोटो जो आहे तर तो पाहायला मिळतो आहे। खरं तर या दोनही नेत्यांचे फोटो लावल्यानंतर कुठेतरी भाजपनं आक्षेप जो आहे तर तो देखील घेतलेला होता की भाजपच्या नेत्यांचे या ठिकाणी फोटो लावून लोकांमध्ये कुठेतरी संभ्रम जो आहे तर तो निर्माण करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीच्या वतीनं केला जात असल्याचं या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं। एकंदरीतच बघितलं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सभा जी आहे तर ती सुरू होणार आहे, त्याची जय तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर या शरद पवार यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6 सभा ज्या आहेत तर त्या ते घेणार आहेत। ही तिसरी सभा जी आहे तर ती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक जी आहे तर ती महाविकास आघाडीच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेची केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। आज नेमकी शरद पवार या सभेच्या माध्यमातून काय बोलतात हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, शेवगाव, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।